एका गावामध्ये एक गरीब जोडपं राहत होतं. त्यांना एक मुलगा होता. तो 10-12 वर्षांचा असताना त्याचे आईवडील ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले. तो मुलगा अनाथ झाला. त्याचे नाव रामदास असे होते. गावातले लोक चांगल्या प्रकारे त्याचा सांभाळ करत असत. जसा जसा तो मोठा होऊ लागला तसे तसे लोक त्याच्याकडून वेगवेगळी कामे करून घेऊ लागले. त्याचे छोटेसे घर होते. तो घरामध्ये एकटाच राहत असे. शेजारी पाजारी कधी काही आणून देत असत. तेच खाऊन तो आपले कसेबसे दिवस काढत असे. गावातील लोक त्याला कामाला बोलवत असत. रामदास त्यांच्याकडे कामाला जात असे. लोक त्याला जेवण आणि पैसे देखील देत असे. रामदासही लोकांची कामे मन लावून करत असे. कधीकधी 3-4 एकदम त्याला कामाला बोलवत असत. त्यामुळे त्याची फार पंचाईत होई. तो ज्याच्याकडे कामाला जाई ते खुश असत, परंतु इतर मात्र रागावत असत. असेच एक दिवस गावातील श्रीमंत व्यक्ती रामदासला म्हणाला, "अरे रामदास, तू असे किती दिवस इकडे तिकडे काम करत राहणार? त्याच्यापेक्षा तू माझ्याकडे कामाला राहा. माझ्याकडे घरात राहून काम कर. मी तुला जेवण देईल." त्या दिवसापासून रामदास त्या श्रीमंत माणसाच्या घरी राहू लागला. तिकडेच काम करू लागला. तो तिकडे कामाला गेल्याने इतर लोक त्याला बोलवनासे झाले. असेच काही दिवस गेले. नंतर गावच्या जमीनदाराने त्याला एक दिवस आपल्या घरी बोलावलं आणि त्याला ते म्हणाले, "तो श्रीमंत माणूस महाकंजूस आहे. तो फक्त तुला जेवण खाणं देतो. तू माझ्या घरी कामाला ये. मी तुला जेवण, कपडे लत्ते आणि पगार देखील देईल. तू माझ्याकडे येशील का कामाला?" जमीनदाराचं बोलणं ऐकून रामदास त्याच्याकडे काम करायला तयार झाला. दुसऱ्या दिवशीपासून जमीनदाराच्या घरी तो गेला. हे कळल्यानंतर तो श्रीमंत माणूस मात्र खूप रागावला. त्या श्रीमंत माणसाचे आणि जमीनदाराचे जोरदार भांडण सुरू झाले. दोघेही एकमेकांना दोषी ठरवत होते. रामदास मात्र हे सगळं निमूटपणे ऐकत होता. त्याला अतिशय वाईट वाटत होतं. तो श्रीमंत व्यक्ती आणि जमीनदार गावच्या पाटलाकडे निवाडा करण्यासाठी गेले. पाटील त्यांना म्हणाले, "मी या गोष्टीचा निकाल उद्या देतो." त्याच रात्री रामदासने एक चिठ्ठी लिहिली आणि गावच्या पाटलाच्या घरात टाकली आणि तो गाव सोडून निघून गेला. दुसऱ्या दिवशी जमीनदार आणि तो श्रीमंत माणूस पाटलाच्या घरी गेले, कारण त्यांना निकाल पाहिजे होता. ते आल्यानंतर पाटील त्यांना म्हणाले, "आता तुमच्या भांडणाचा काही प्रश्नच नाही, कारण रामदास गाव सोडून निघून गेला आहे. त्याने मला एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात असे लिहिलं होतं की माझ्यामुळे गावात भांडणं सुरू आहे. त्यापेक्षा मीच गाव सोडून निघून जातो. बघा, खरं रामदास किती हुशार आहे. एवढ्या छोट्या मुलाला जेवढं समजतं तेवढं तुम्हाला समजत नाही." पाटलाचं बोलणं ऐकून सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले.